दोन वाक्य ऐकले, मी माझे दोन वाक्य ऐका. तपासाची ही पद्धत नाहीये. तुम्ही वकील घेऊन आले, मी तुम्हाला तुमच्या वकिलांसोबत अलाउड करतो, तुमचं जे काय म्हणणं आहे ते रेकॉर्डवर घेतो. ही पद्धत नाही तपासाची. पूर्ण एक मिनिट माझं पूर्ण ऐका. 2 दिवसापूर्वी बाबू बोत्रेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अर्ज दिला. त्याच्यावर अजून कोणतीच कारवाई झाली नाही, पण आमच्यावरती लगेच होते हे बोलण्याचे. आम्ही तपासाबद्दल बोलत नाहीये. प्रचंड प्रमाणामध्ये त्रास. माझ्या घराची मला सांगा, तुम्हाला जर गोळ्याच घालायच्या तर छातीवर घाला ना समोरून. माझ्या घराची रेकी करणं, जवळच्या माणसांना त्रास देणं, आणि हे कशासाठी चालू आहे? फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी. कोणाचं रक्त पिऊन? सर्वसामान्य शेतकऱ्याचं. शेतकरी पुढे येतच नाही. आमचा शेतकरी एवढा पॉवरफुल नाहीच आहे. का नाहीये? कारण की त्याला कायम दाबण्यात आलंय, त्याला कायम दम देण्यात आलाय, त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी. आधीच घर चालत नाही नीट, वरतून या प्रस्थापितांच्या विरोधात लढताना प्रॉब्लेम काय होतोय की पुढे आले की मागे. आता मी कायमस्वरूपी प्रत्येक शेतकऱ्यासोबत तर नाही राहू शकत. मग पुढे गेले की मागे येऊन दम देणार, काहीतरी कुरापत काढणार, काहीतरी अडचणीत आणणार. सगळ्यात मोठी अडचण आहे. एक तास दीड तास आहे अजून. हा, त्यांच्यासोबत होतो. जय हिंद साहेब. एक तासभर लागेल. या सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत तक्रार आहे. काल आमच्या या शेतकऱ्यांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला, तर अजूनपर्यंत ना FIR केला गेला ना काही. आणि आमच्यावरती जेव्हा छोटा आम्ही काही न करता हे केलं, त्यावेळेस आमचा FIR लगेच फाटला जातो. ही नाइंसाफी का? हा प्रश्न आहे आमचा सगळ्यात पहिला. दुसरा फोनच चालू. कसं काय? इंस्टा चालू आणि फेसबुक. कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे का? सगळीकडे दिले. काय झालंय? फोन टेम्परेचर ठीक आहे, काय व्हेरीफाय करतो. या शेतकऱ्यांना सुद्धा हे बघा, सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी एकत्र करू नका. मी जी काही नोटीस दिली होती म्हणून तुम्ही इथे आले तो वेगळा पार्ट आहे आणि शेतकऱ्यांचा वेगळा पार्ट आहे. आलं का लक्षात? त्यामुळे गुन्ह्याचा तपास किंवा माझी जी चौकशी आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या, ह्या दोन गोष्टी अजिबात एकत्र करू नका. आम्ही एकत्र करत नाहीत साहेब. आम्ही एकत्र करतच नाही. तुम्ही काल येऊ नका म्हटल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांमार्फत आम्हाला बाबू बोत्रेवरती FIR दाखल करण्यासाठी आम्ही अर्ज दिला होता. त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. तुमच्या तपासामध्ये डे 1 पासून आमचं सहकार्य आहे. आमच्याकडून काही त्रास झाला तुम्हाला? नाही, त्रास नाहीच आहे साहेब. त्रास हा झाला की मी कोणताही गुन्हा न करता मला माझ्या गावामधून इथे यावं लागलं. हा सगळ्यात मोठा त्रास आहे, सगळ्यात मोठा. मला सांगा, एका गुन्ह्यासाठी 12 ठिकाणी 17 ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो का? आहे का प्रोव्हिजन संविधानात? तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी समर्पक उत्तर देतो. एक एक तुमचा मुद्दा मांडा. त्यानंतर दुसरी गोष्ट, आज तुमच्या इकडे जी तपासासाठी हे आहे त्याच्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्या म्हणून कलम लावलं. कशासाठी? जर मी तर एकही धर्माची आणि जातीची कोणाचीच काहीच गोष्ट केली नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की जो मी काय म्हणतात ना, ठीक आहे बाबा मी ऑफेन्स केला म्हणताय, तर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सला IT ऍक्ट, ज्याच्यामध्ये मी अश्लील माहिती पसरवली नाही, ज्याच्यामध्ये मी कोणाची आता मी कपडे काढून तर व्हिडिओ नाही बनवले, तरी पण IT ऍक्ट 67 लावल्या गेला. तुम्हाला एक माहिती आहे का? सगळ्यात बेसिक, तुम्ही वकिलांना पण घेऊन आले. तपास असा हा जाहीर करायचा नसतो. एखादी फिर्याद, मी तपास नाही. एक मिनिट पूर्ण आहे का? तपास हा पब्लिक समोर आणि एक मिनिट तुमचे दोन वाक्य ऐकले, मी माझे दोन वाक्य ऐका. तपासाची ही पद्धत नाहीये. तुम्ही वकील घेऊन आले, मी तुम्हाला तुमच्या वकिलांसोबत अलाउड करतो, तुमचं जे काय म्हणणं आहे ते रेकॉर्डवर घेतो. ही पद्धत नाही तपासाची. पूर्ण एक मिनिट माझं पूर्ण ऐका. 2 दिवसापूर्वी बाबू बोत्रेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अर्ज दिला. त्याच्यावर अजून कोणतीच कारवाई झाली नाही, पण आमच्यावरती लगेच होते हे बोलण्याचे. आम्ही तपासाबद्दल बोलत नाहीये. पहिला मुद्दा माझा क्लिअर झाला. पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा आहे, तुम्ही म्हणताय 17 FIR झाल्या की 7 FIR झाल्या. हे माझ्या नॉलेजमध्ये नाहीये की राज्यभरात कुठल्या पोलीस स्टेशनला किंवा कुठल्या जिल्ह्यात कोणती FIR दाखल झाली. आलं लक्षात?
माझं काम हे आहे, ज्यावेळी माझ्याकडे एखादा तपास आल्यावर त्या तपासामध्ये खरं काय आहे, खोटं काय आहे, पुरावे आहे नाही, जे काय आहे, इथले सगळे नागरिक मला ओळखत असतील. सर्वांना विचारून घ्या, एखाद्या गुन्ह्यात खोटं चार्जशीट गेलं असेल तर सर्वांना विचारा तुम्ही, मी जाहीर सांगतो सर्वांना. आम्ही चार्जशीट बद्दल बोलतच नाही पुढचं- साहेब. आम्ही ऐका ना, पुढचं आम्ही ऐका ज्या ना, तुमचे व्यक्तीला जे आमच्या- प्रश्न आहे त्याला मला पहिले उत्तर देऊ द्या. राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भात, तर ते जे ऍप्लिकेशन आहे ते आता माझ्याकडे येईल, आल्यानंतर त्याच्यात एन्क्वायरी होईल, जे काय रितसर मुद्दे आहेत, जे काय रितसर पुरावे आहेत ते सगळे गोळा केले जातील आणि त्याला रितसर उत्तर दिलं जाईल. कुठलीही गोष्ट कोणत्याही प्रकारे झाकून लपून तुम्हाला वाटत असेल कोणाचा दबाव बिबाव, हे सगळं विसरून जा, किमान माझ्यासाठी. हे तुमच्यासाठी नाही. आम्ही माळशिरस पोलीस स्टेशनला गेलो, तिथं पण तीच परिस्थिती आहे. आज तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला उत्तर देण्यासाठी तरी कोणीतरी आलं समोर. तुम्ही आलात त्याचं तुमचं अभिनंदन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्याकडून आम्हाला कोणता त्रास झालाच नाहीये, पण इथं येण्याचा पण त्रास आहे साहेब. काय म्हणतात ना, जी गोष्ट मी केलीच नाही त्याच्यासाठी आम्हाला भोगावं लागत आहे. हे बघा, एखादी FIR दाखल झाल्यानंतर जी काय आपलं नवीन कायदा आहे, BNSS नुसार जी काय प्रोसिजर आहे किंवा ओल्ड CRPC नुसार जी प्रोसिजर आहे ती प्रत्येकाला फॉलो करावी लागते. तो त्या माणसाने गुन्हा केला नाही केला हा सगळा तपासाचा किंवा चौकशीचा किंवा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. आम्ही ज्यावेळी तपास करू, ज्यावेळी कायद्याने किंवा एखाद्या विशिष्ट याने आम्हाला जी काय क्रियारीती ठरवून दिलेली आहे, प्रोसिजर्स ठरवून दिलेली आहे, तेवढ्या दिवसामध्ये आम्ही निष्पन्न करू ना. तो गुन्हा नाही केलेला, नाही पुरावे मिळाले असं जर निष्पन्न झालं त्या प्रकारे त्याचं क्लोजर पाठवलं जाईल. नाही पण आम्हाला त्रास होतोच आहे ना साहेब. नाही, हे बघा, तुम्हाला त्रास होतोय असं तुम्ही वैयक्तिक म्हणताय, पण ही जी प्रोसिजर आहे, हे जे आपल्या देशाचं संविधान आहे, आपला जो कायदा आहे, त्याला आपण बगल देऊन चालणार नाही ना. पहिली गोष्ट काय म्हणतात ना, या बाबू बोत्रेवरती आम्ही प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस आम्हाला कुठे सहकार्य भेटत नाही, कोणीच आम्हाला सहकार्य करत नाही. पण ज्या वेळेस ज्या माणसाची इज्जत गेलेली आहे तो गुन्हा दाखल न करता दुसऱ्या कोणातरी तिराईत माणसाचा लगेच गुन्हा घेतला जातो, ते बी 17 ठिकाणी. हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे. त्याच्यामधला एकही शेतकरी तुमच्या समोर येणार नाही किंवा हात वर करून म्हणणार नाही, कारण की त्याला संध्याकाळी त्याच्या जीवाची भीती आहे. काल तक्रार केलेल्या या माणसाला किती जणांचे फोन आले दाखवू का मी? तुम्ही दबावासाठी. परत दोन विषय मिक्स करताय. नाही आता नोटीस आता तुम्ही परत दोन नोटिसीचा ऐका ना, नोटिसीचा विषय नंतर आहे. तुम्ही जे म्हणला ते बरोबर आहे. आम्ही जे तुमच्याकडे आलेलो आहोत, शेतकऱ्याची जी हा बिलं नोटीस- राहिली, हे जे शेतकऱ्यांना आम्ही घेऊन आलेलो आहोत, या शेतकऱ्यांची बिलं राहिलेली आहेत. त्याच्या संदर्भात आम्हाला तक्रार बिलं राहिली. ट्रॅक्टर मालकाची. तुमचं जे काय म्हणणं आहे, कागद घ्या, पेन घ्या, सगळं मला लिहून द्या. त्याच्यामध्ये काय ती फेअर इन्क्वायरी होईल आणि फेअर तो डिसिजन घेतला जाईल. जे काय रितसर प्रोसिजर आहे ती पार पडली. कुठे इथंच दिलेलं आहे. आता हे 8 जुलैला दिलं होतं 2025. हा, याच्यावरती पण काहीच झालं नाही आतापर्यंत. फेसबुक नाहीच आहे का? होय नाही हे जे आहे याच्यामध्ये लेखी उत्तर दिलेलं आहे. एक गोष्ट एका वेळी एकाच ठिकाणी एन्क्वायरी चालू शकते, 2 ठिकाणी नाही चालू शकत. त्याला रितसर उत्तर दिलेलं आहे, क्लोज केलेलं ते मॅटर. मला माहिती आहे. अद्याप त्या तक्रारदारापर्यंत पोहोचलेलं नाही. ठीक आहे, नसेल पोहोचलं त्यांनी यावं, मी त्यांना लेखी देतो. त्यांनी यावं, मी त्यांना लेखी देतो. काय अडचण नाही. मला माहिती आहे, तो पूर्ण विषय माहिती आहे. मग आतापर्यंत कितीही तक्रारी झाल्या तरी कोणतीही चौकशी होत नाही. हे मी तुम्हाला आन्सरेबल नाहीये साहेब. तपास आणि चौकशीबद्दल असं जाहीर अजिबात बोलता मी येत नाही. तपासाबद्दल बोलतच नाहीये साहेब. या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर त्याच्यावर काहीच होत नाहीये. माझ्याकडे कालचा जो अर्ज आहे तो आलेला आहे. त्याच्यावर जे काय आहे इतर शेतकऱ्यांनी त्यांचं लेखी म्हणणं मांडावं, त्याच्यामध्ये फेअर एन्क्वायरी घेतली जाईल आणि फेअर डिसिजन घेतला जाईल. साहेब 18 तारखेला तुम्हाला एक निवेदन आपण दिलं निवेदन तुमच्याकडे आलं होतं. त्या संदर्भात हे जे आहे तो तपास चालू आहे ना, त्याच्यामध्ये त्या डिसिजन घेतलं जाईल ना तपासात. तुम्ही जे म्हणलं ना शेतकऱ्यांनी मला म्हणणं द्या, हे शेतकऱ्यांचंच म्हणणं आम्ही तुम्हाला दिलं. असं तुम्ही वैयक्तिक नाही देऊ शकत. त्याच्यासाठी त्यांना बेसिक गोष्टी, कालचा जो अर्ज आहे त्याच्यासोबत त्यांनी डिटेल्स जोडले. बघा, आधी पोलीस निरीक्षक लागतात, त्याच्याशिवाय आयटी ऍक्ट लावलेला आहे ना सगळं. पोलीस निरीक्षकांशिवाय चौकशी होती. गोंधळा नाही झालेला, इथं नाही झालेलं. काय सांगता असेल इथं? नाही, विषय असा आहे, आता तुमचा विषय तुमच्याकडे नाही त्यासाठीच माहिती घेतली. यांचा गुन्हा बेलवंडीला दाखल झाला. तुम्ही जसं उत्तर दिलं समर्पक की बाबा मी सगळे फेअर चौकशी करत आणि त्यानंतर त्याच्यावरती मी गुन्हा दाखल करत. त्या ठिकाणी गुन्हा दाखल करताना ह्यांच्या बाबत आधी चौकशी केली का त्या पीआयने?
हे बघा ह्या गोष्टी मला नाही सांगता हो, यायच्या. असं कसं साहेब? ऐका ना, हेच विषय होतोय. ऐका ना, मी त्या दिवशी तुमच्या जागेवर घेत, पण ह्यांच्या बाबत जे तिथं झालं तो अन्याय नाही का झालेला आहे? तो अन्याय नाहीये का? तुम्ही बोलून घ्या. नाही तोच विषय. ज्याची जी क्वेरी असेल ती बोला. मी तुम्हाला मला काय म्हणायचंय, हे बघा कोणताही एफआयआर आता आम्ही अर्ज दिल्यावर तुम्ही काय म्हणतात, फेअर इन्क्वायरी करून आम्ही एफआयआर करतो, बरोबर. पण माझ्या बाबतीमध्ये कोणती फेअर इन्क्वायरी झाली नाही आणि लगेच एफआयआर झाली. कायद्याच्या प्रत्येक कलमामध्ये चौकशीच करावी असं आहे का साहेब? सांगा, आपणच सांगा. हे वेगळे वेगळे ना प्रत्येकाला. त्यासाठी तेच सांगतो. आपला जो प्रत्येकाला वेगळं आहे ना, प्रत्येकाला प्रत्येक कलमाची जी प्रोसिजर आहे, इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर आहे, एन्क्वायरीची प्रोसिजर आहे, ती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही जे उत्तर दिले ना ते आम्हाला पाहिजे. फक्त